नमस्कार, मी दिलीप सोनवणे, उपकृषी अधिकारी, गोरेगाव, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. आजच्या या कार्यशाळेमध्ये मला जो विषय दिलेला आहे तो आहे दादा लागवड तंत्रज्ञान. आदरणीय पद्मश्री श्री दादा लाड हे आपल्याच परभणी जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांनी ज्यावेळेस या कापसाच्या लागवडीविषयी तंत्रज्ञानाविषयी सुरुवात केली, त्याचं मूळ कारण असं होतं, ते एक समाजसेवक आहेत आणि ते ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र फिरले त्यावेळेस त्यांच्या असं काही गोष्टी लक्षात आल्या की विदर्भामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होण्याचं कारण काय. तर विदर्भामध्ये सगळ्यात जास्त जी लागवड होत होती ती कापसाची, आणि त्या कापूस सलग लागवड असल्यामुळे तेथील लागवडीची पद्धतच चुकीची असल्यामुळे त्यांचं उत्पादन कमी यायचं, आणि उत्पादन कमी आल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायचे. त्यांनी त्यावर चिंतन केलं आणि त्या चिंतनातून त्यांच्या अशा काही गोष्टी लक्षात आल्या की कापूस लागवडीमध्ये आपण काय सुधारणा करायला पाहिजे. तर त्यांनी मागच्या जवळपास 40 वर्षापासून संपूर्ण जीवन त्यांचं कापूस संशोधनावर घातले, आणि त्यांनी त्यांच्या अशा काही गोष्टी लक्षामध्ये आल्या की शेतकरी कुठे चुकतो. तर त्यांनी संपूर्ण लागवडीची पद्धत प्रत्यक्ष स्वतःच्या शेतामध्ये राबवून एक शोधून काढलेली आहे. काही पारंपरिक पद्धतीने काही शेतकरी मुळामध्ये काही गोष्टी करायची की शेंडा खोडणे, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये काही अजून संशोधन करून कापसाची उत्पादन वाढीमध्ये त्यांनी काही बरेच प्रयोग केले, आणि त्यातून असं सिद्ध झालं की मूळ शेतकऱ्याचं जे कापसाचं उत्पादन आहे त्यापेक्षा दुप्पट कापसाचं उत्पादन कसं वाढेल, आणि त्याने ते करून दाखवलं उत्पादन कसं वाढेल ते. तर त्यांनी काय केलं, सुरुवातीला मुळामध्ये शेतकरी जे लागवड पद्धत वापरत होते ती लागवड पद्धत काय होती, पहिली 5x4, 5x5 किंवा 5x3 ही लागवड बदलून त्यांनी काय केलं, लागवडीचं अंतर त्यांनी काय 3x1 फूट ठेवलं. म्हणजे तीन फूट ओळीमधलं अंतर आणि 1 फूट 2 झाडामधील अंतर. या लागवडीच्या अंतरामुळे काय झालं की एकरी झाडाची संख्या वाढली. तर एकरी झाडाची संख्या किती झाली, साधारण 14,814 एवढी एकरी झाडाची संख्या वाढली. झाडाची संख्या वाढल्यामुळे काय झालं की आता त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. आपण शेतकरी साधारण काय अपेक्षा करतो की जर विचारलं आपल्या शेतकऱ्याला तुझ्या झाडाला बोंडे किती आहेत, शेतकरी अभिमानानं सांगतो 40-50. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 40-50 कडे जाऊच नका, तुमच्या झाडाला 20 ते 25 जरी बोंडे आले तरी त्यांचं उत्पन्न दुप्पट होते. कसं त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. आता काही गोष्टी मी तुम्हाला हे सगळ्यात शेवटी सांगतो, परंतु त्यांनी केलं काय यासाठी की तंत्रज्ञान त्यांनी म्हणजे शोधून कसं काढलं. त्यांनी पहिल्यांदा काय केलं, लागवडीचं अंतर कमी केलं. लागवडीचं अंतर केल्यामुळे काय झालं, झाडाची संख्या वाढली. झाडाची संख्या वाढल्यामुळे काय झालं की त्यांनी दुसरी एक गोष्ट केली की गळफांदी आणि फळफांदी ही याच्यात काही गोष्टी त्यांनी नवीन करून दाखवल्या. आता ज्यावेळेस कापसाचं झाड 40 ते 45 दिवसात होते त्यावेळेस काय होते, त्या झाडाची गळफांदी, ही जी गळफांदी आहे खालची, ही गळफांदी आहे, ह्या गळफांदी आहेत. कापसाच्या झाडाला साधारण 3 ते 4 गळफांद्या येतात, आणि त्याच्यावर या इथे उथूनवर ह्यावर फळफांद्या असतात. त्यांनी सगळ्यात जी महत्वाची गोष्ट केली की ह्या गळफांद्या काहीच कामाच्या नाहीत. गळफांद्यामुळे काय होते, झाडाचा पसारा भरपूर वाढतो. शेतकऱ्याला वाटते माझं झाड खूप मोठं आहे, मला उत्पन्न पण तसं होईल, पण तसं नाही होत. कारण गळफांदीला कुठल्याच प्रकारचं फळ लागत नाही. फक्त या गळफांदीच्या शेंड्यावर उगे 2-4 पाते दिसतात. त्या 2-4 पात्यासाठी शेतकरी तो झाड तसंच ठेवतो, आणि या झाडाला लागणारं सगळं जे खत व्यवस्थापन आहे हे सगळा खत 70% खत ह्या गळफांद्यात खाऊन घेतात, आणि उरलेले जे 30% खत आहे 30% खत याच्यावर, म्हणजे जिथं प्रत्यक्षामध्ये बोंड लागायले आहेत त्या बोंडाला फक्त 30% खत मिळतो, आणि सगळा खत ह्या गळफांद्या घेतात. आता गळफांद्यात दुसरं वैशिष्ट्य काय आहे की त्या जे समांतर झाड आहे असं वर, ह्या समांतर वाढतात वर, आणि ह्या ज्या फळफांद्या आहेत ह्या अशा जमिनीला समांतर वाढतात. आता त्यांनी पहिली गोष्ट काय केली की ह्या गळफांद्या कट केल्या. इथून या खोडापासून 1 इंच अंतर सोडून गळफांद्या कट केल्या. या गळफांद्या कट केल्यामुळे काय झालं, इथं जे 70% खत वाया जात होता तो खत या वरच्या भागाला मिळायला लागला. डायरेक्ट या भागाला मिळायला लागल्यामुळे काय झालं की या प्रत्येक पानाजवळ बोंड तयार होते. फळफांद्याचं वैशिष्ट्य काय की जिथं पान तिथं बोंड.
अगोदर काय होतं, ज्यावेळेस शेतकरी ह्या फांद्या ठेवत होते त्यावेळेस या फळ फांद्याला जे बोंड लागायची ते इथलं ठोकर असायचं, शेंड्यापटली बारीक. म्हणजे काय होतं, समांतर बोंडाची साईज असायची नाही. नंतर काय झालं की ह्या गळफांद्या काढल्यामुळं सगळ्या बोंडाची साईज सारखी झाली. साईज सारखी झाली मग काय झालं की बोंडाची साईज वाढली, आतमधल्या कापसाचं वजन वाढलं. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रत्येक झाडावर फक्त 20 ते 25च बोंड ठेवा, 40 ते 50 बोंड ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. त्यांनी एक गणित मांडलं. गणित काय मांडलं, एकरी झाडांची संख्या किती आहे, 14,814 आणि एका झाडावरील बोंडाची संख्या 25 धरली आपण अंदाजे, एक 20 ते 25, आणि एका बोंडाचे वजन 6 ते 7 ग्रॅम धरलं. एक 7 ग्रॅम किंवा 6 ग्रॅम जरी धरलं तर 6 ग्रॅम एका बोंडाचं वजन, एका झाडाचे बोंड 25 सगळं 150, 150 ग्रॅम एका झाडाच्या कापसाचं वजन, 150 गुणिले 14,814 त्याचं वजन होते 22 क्विंटल 22 किलो होते. म्हणजे साधारण आपल्या शेतकऱ्याचं आजचं उत्पादन एक 6 ते 7 क्विंटलच आहे. जास्तीत जास्त हायेस्ट 10 क्विंटल पर्यंत होतो, पण त्यांनी डायरेक्ट 22 क्विंटल पर्यंत नेलं. हे फक्त या छोट्या गोष्टीमुळे घडलं. गोष्ट खूप छोटी आहे, कारण जिथं हे फुकटचं खत वाया जात होतं ते खत वाचलं, तेच खत इथं उपयोगी आलं. आता दुसरी गोष्ट, इथं बचत आहे, कशाची, खताची बचत आहे. 70% खत इथं वाया चालला होता, 30% मिळू लागला. याच्यातला फक्त 20% खत अजून याच्यामध्ये जर वाढवला तर 50% व्हायला लागलाय. तेवढ्या खतामध्ये हे वरचं उत्पादन वाढते, खालचा 50% खत वाचतो. म्हणजे खतामध्ये बचत झाली. दुसरी गोष्ट, उत्पादनामध्ये वाढ झाली. आता तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचं काय आहे, शेंडा खोडणे. हे झालं गळफांदीचं. गळफांदीमुळे हे किती उत्पादन वाढतं हे तुम्हाला सांगितलं आहे. शेंडा खोडण्यामुळे अजून काय होते, ज्यावेळेस झाड 80 ते 85 दिवसाचं होते त्यावेळेस काय करायचं, साधारण एक झाड कमरेत का लावून त्यावेळेस त्याचा पूर्ण वरचा शेंडा खोडून घ्यायचा. शेंडा म्हणजे वरचं अगोदर कवळत नाही, चांगलं 6 इंचाचं वरचा शेंडा खोडायचा, जेणेकरून शेंडा खोडल्याच्या नंतर काय होईल की वर जाणारं जे अन्नद्रव्य आहेत ते खालीच दबल्या जाईल आणि संपूर्ण या प्रत्येक फांदीला, प्रत्येक बोंडाला ते मिळून जाईल. म्हणजे डबल याच्यामुळे झालेला फायदा आणि डबल याच्यामुळे झालेला फायदा. ह्या गोष्टीमुळं शेतकऱ्याचं उत्पन्न हमखास 20 क्विंटलच्या वर तर जातेच जाते. आता याला काही सपोर्टिंग गोष्टी आहेत अजून काही उत्पादन वाढण्यासाठी. त्यांचं म्हणणं आहे की सघन लागवड केलीच. अजून एक त्यांनी म्हणलं की ठिबक सिंचनाचा वापर करायचा, म्हणजे पाण्याचा वापर करून ठिबकचा जर वापर केला तर झाडाच्या बुडापर्यंत पाणी जाते, झाडाला योग्य पाणी मिळते. दुसरी गोष्ट, फर्टिगेशन. जे खत आपण खाली फेकून देऊ लागलो ते त्यांनी ठिबक सिंचनाच्या मार्फत जर खत दिले तर खतामध्ये बचत होते. डायरेक्ट या पांढऱ्या मुळांना खत मिळतो आणि झाडाची जोमदार वाढ होते. तिसरं, गळफांदी व्यवस्थापन. ते आपण पाहिलं, गळफांदीचं काय करायचं की 40 ते 45 दिवसाच्या नंतर ती गळफांदीचं आपण कट करायचं आहे. ती फांदी कट करताना काय करायचं आहे की फक्त 1 इंच सोडून फांदी कट करायची आहे. फांदी कट करताना निर्जंतुक कटर वापरायचं आहे. वातावरण कोरडं पाहिजे. दमट वातावरण असेल तर ज्या ठिकाणी ते कट केलेलं आहे त्या ठिकाणी तिथं बुरशीचा वाढ होऊन ते झाड, त्याला बुरशीचा अटॅक होऊ शकतो. त्यामुळं त्या काही गोष्टी करायच्या आहेत. हे झालं गळफांदीचं. शेंडे खोडण्याचा तोच फायदा सांगितला. पूर्ण बोंडाची सगळी साईज होते, उत्पन्नात वाढ होते. एकूण काय तर याच्यामुळे जे होणारे फायदे आहेत तुम्हाला मी सगळे सांगितले की एकरी झाडाची संख्या वाढल्यामुळं उत्पादन वाढते, खतावरील खर्च निम्म्यावर येतो, बोंडाचे वजन वाढून उत्पादन वाढवते. उत्पादन वाढ किती होते ते तुम्हाला मी सांगितले, 22 क्विंटल पर्यंत ते. अशा प्रकारे दादा लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यासाठी अतिशय फायद्याचं आहे. आपल्या कृषी विभागामार्फत आपण जर हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचवलं तर आपल्याला यावर्षी अतिशय खूप चांगली संधी आहे की हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. याला मान्यता ICAR सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान पूर्ण भारतभर पसरलेलं आहे. या कार्यासाठी आदरणीय दादा लाड यांना यावर्षी 2026 रोजी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. अशा आदरणीय दादांच्या या तंत्रज्ञानाला आपण कृषी विभागातले सगळेजण मिळून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत घेऊन जाऊ, हे आपलं कर्तव्य आहे. आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करू, हेच आपण त्यांच्यासाठी केलेली एक आपण सर्वात महत्त्वाची दादासाठी एक सहकार्य राहील आणि त्यांचे उत्पन्न वाढ केल्यामुळे शेतकरी आनंदित होईल. आज मला एवढं सांगायचं होतं. धन्यवाद.